Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor Peace Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या व्हिडिओमध्ये कृष्ण विवरे, ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक होल असं संबोधलं जातं, 2020 मध्ये या ब्लॅक होलला नोबेल पारितोषिक 3 सायंटिस्टमध्ये डिव्हाइड करून देण्यात आलं. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही डिस्कव्हरी कुणाला काय देण्यात आलं हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर अगदी बेसिक थिंग्स म्हणजे ब्लॅक होल काय आहे, ब्लॅक होलचे अनाटॉमिकल स्ट्रक्चर्स मध्ये कुठले पार्ट येतात, याबरोबर आईन्स्टाईननी जे काही जनरल रिलेटिव्हिटी थिअरी, ज्याला आपण मराठीमध्ये सापेक्षतावाद असं संबोधलं जातं, या सापेक्षतावादाचे निष्कर्ष या थिअरीनं प्रूव्ह केले का, या नोबेलमध्ये ते प्रूव्ह झाले का, ते शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलं का, हेही आपल्याला पाहायचं आहे. याच वेळेस या व्हिडिओमध्ये जे नोबेल पारितोषिकाचे सत्कारमूर्ती आहेत, रॉबर्ट पेनरोज, रेनॉल्ड गेन्झिल आणि अँड्र्यू गीज यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये संशोधन केलं हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम या व्हिडिओला स्टार्ट करत असताना आपण ही 2020चं जे काही नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र या विषयामध्ये देण्यात आलं, त्या ठिकाणी प्रत्येक सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन पाहूया. रॉबर्ट पेनरोज यांना या वर्षीचं जे काही नोबेल पारितोषिक मिळालं, तर त्यांनी आईन्स्टाईन या शास्त्रज्ञानं जी काही जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, जी ब्लॅक होलच्या संदर्भात प्रेडिक्शन्स केलं होतं, या ठिकाणी रॉबर्ट पेनरोज यांच्या संशोधनामुळे ही थिअरी एक प्रूव्ह झाली, तिला एक कन्फर्मेशन मिळालं, तिचं प्रेडिक्शन एक्झॅक्टली झालं असं आपण नमूद करूया. त्याचबरोबर या ठिकाणी रेनॉल्ड गेझल आणि अँड्र्यू गीज या वर्षीचं नोबेल पारितोषिक, तर त्यांनी आपल्या मिल्की वे गॅलेक्सीच्या सेंटर्समध्ये, ज्याला आपण गॅलेक्टिक सेंटर असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी अतिशय सुपर मॅसिव्ह कॉम्पॅक्ट, अतिशय घनदाट आपण म्हणूया किंवा डेन्सिटी असणारा जो काही घटक आहे, जो काही ब्लॅक होल आहे, त्याच्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक या वर्षीचं देण्यात आलं. नेक्स्ट आपण हे पाहणार आहोत की हे जे काही नोबेल पारितोषिक फिजिक्सला जी काही संस्था देते, ही रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स ही संस्था या ठिकाणी ही नोबेल पारितोषिक देते. परंतु या संस्थेनं हा जो काही पारितोषिक जे काही दिलेलं आहे, या पारितोषिकाची निम्मी रक्कम ही रॉबर्ट पेनरोज यांना देण्यात येणार आहे, तर उरलेली जी काही रक्कम आहे ही या दोघांच्या मध्ये डिव्हाइड करून देणार आहे. हा एक पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. आणखीन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी डॉक्टर अँड्र्यू गेज या ज्या काही आहेत, यांना फिजिक्समधील स्त्री किंवा जे काही 4 स्त्रीज आहेत किंवा ज्या काही वुमेन्स आहेत, त्यांचा नंबर या ठिकाणी 4th लागला जातो. कोण आहेत आपण जर पाहिलं तर मॅरी क्युरी 1903 मध्ये त्यांना फिजिक्समधलं पारितोषिक मिळालं. त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत असणं गरजेचं आहे की मॅरी क्युरी यांना 1911 मधलं केमिस्ट्रीचं देखील आपल्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. नंतर दुसऱ्या ज्या काही फिजिक्समधील वुमेन्स आहेत, त्यांचं नाव मेरिया गोपाळ मियर्स आहे, यांना 1963 मध्ये मिळालं. आणि डोनिया स्कॉटलंड आहे, यांना हे पारितोषिक 2018 मध्ये मिळालं. आणि 2020 मध्ये 4थं वुमेन ज्यांना फिजिक्समध्ये पारितोषिक मिळालं, त्यांचं नाव आपल्याला अँड्रिया गेज हे दिसून येतं. आता हे पारितोषिक आणि त्यांची डिस्कव्हरी समजण्या अगोदर आपल्याला सर्वात बेसिक थिंग समजावं लागेल की या दोन्ही ग्रुपचं कॉन्ट्रीब्युशन हे ब्लॅक होलच्या संदर्भातील आहे. मग नक्की ब्लॅक होल म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करूया. ब्लॅक होल आपल्या युनिव्हर्समध्ये
जे काही सूर्यापेक्षा प्रचंड मोठ्या वस्तुमानाचे स्टार जे काही आहेत, ज्या वेळेस या स्टारचं कोलॅप्सन होतं ड्यू टू त्यांच्या ग्रॅव्हिटीमुळे कोलॅप्सेशन झाल्यानंतर हा स्पेसमध्ये आपल्या युनिवर्समध्ये असा जो काही पॉईंट बनला जातो, इवन त्या पॉईंटची डेन्सिटी इतकी प्रचंड असते की त्यातून लाईट देखील पास होत नाही. यालाच आपण मराठीमध्ये कृष्णविवर असं म्हटलं जातं किंवा आपण त्याला ब्लॅक होल म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, या ब्लॅक होलची जी काही बॉर्डर आपल्याला दिसते, या ठिकाणी जी काही बॉर्डर दिसते, अजून आपण एक पिक्चर्स पाहणार आहोत, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ज्या वेळेस या ब्लॅक होलच्या बॉर्डर्समध्ये आपण समजू हा ब्लॅक होलचा इंटरनल पार्ट जर कन्सिडर केला, तर ही जी काही बॉर्डर्स आहे त्या बॉर्डरला टेक्निकल भाषेमध्ये आपण इव्हेंट ऑरिजिन असं म्हटलं जातं किंवा त्याला पॉइंट ऑफ नो रिटर्न असं म्हटलं जातं. या नो रिटर्न म्हटलं का जातं, कारण बियॉन्ड या पॉइंटच्या पलीकडे इवन द लाईट अँड जे काही ऑब्जेक्ट आहे ते कॅन नॉट एस्केप फ्रॉम या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून त्याची सुटका होत नाही. म्हणून आपण याला पॉइंट ऑफ नो रिटर्न असं म्हटलं जातं की लाईट ही एकदा त्यातून एंटर झाल्यानंतर त्यातून एस्केप होऊ शकत नाही. हा पॉईंट आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे की, आणि दुसराही पॉईंट आपण असं पाहिला की या ब्लॅक होलचा जो काही पॉईंट आहे हा पूर्णपणे स्क्वीज होत असताना, ज्या ठिकाणी लाईट स्क्वीज होत नसताना एक जे काही सिंगल पॉईंटवर ब्लॅक होल हा डिनोट केला जातो, त्या पॉईंटला आपण सिंग्युलॅरिटीज असं म्हटलं जातं. या सिंग्युलॅरिटी पॉईंटवर या ब्लॅक होलची डेन्सिटी ही एक अनन्यसाधारण असते, ज्याला आपण इन्फिनिट असं म्हटलं जातं की इवन या ठिकाणी हा मॅटर देखील क्रश्ड आउट होऊन जातो एक्झिस्टन्सपेक्षा, आणि या पॉईंटला फिजिक्सचे किंवा नेचरचे कुठलेही लॉ वर्कआउट होत नाही. थोडक्यात या माध्यमातून आपण ब्लॅक होल ही स्पेसमधील अशी एक थिंग्स आहे जी इनव्हिजिबल्स आहे, ज्यामध्ये इनडेफिनिट डेन्सिटी आहे. इवन त्या डेन्सिटीमधून इवन लाईट देखील पास होत नाही, हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला. अजून थोडंसं आपण एक्सप्लेनेशन ब्लॅक होलच्या संदर्भात जर पाहिलं तर आपल्याला जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, हा जो काही इव्हेंट ओरिजिन्स आपल्याला दिसतोय की ज्याला आपण पॉइंट ऑफ नो रिटर्न्स असं म्हटलं जातं, या ठिकाणी हा पॉईंट आपल्याला सिंग्युलरिटीज पॉईंट दिसतो. दुसरी गोष्ट, या सिंग्युलरिटी पॉईंटमध्ये आपण मेस पाहिलं की इन्फिनिट डेन्सिटी या ठिकाणी आहे. दुसरं पॉईंट, ज्या वेळेस स्टार्स या ब्लॅक होल्समध्ये ॲब्झॉर्ब केले जातात त्यावेळेस जे जेट ऑफ पार्टिकल्स आणि रेडिएशन्स आर ब्लास्टेड होते या नियर लाईट ॲट द ऑलमोस्ट नियर टू द लाईट स्पीडला, याला आपण रिलॅटिव्हिस्टिक जेट असं म्हटलं जातं. ही काही अनाटॉमी आपण ब्लॅक होलच्या संदर्भात पाहत आहोत. याच व्यतिरिक्त हा जी काही आपल्याला ब्राईट रिंग या ठिकाणी दिसते, या ब्राईट रिंगला यातून जे काही फोटॉन इमिटेट होतात की ब्लॅक होलपासून, हॉट प्लाझ्मापासून, की या फोटॉनलाच आपण फोटॉन स्फिअर असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्या आपल्याला या काही रिंग दिसतात ब्लॅक होलच्या सभोवताली, या मोस्टली सुपरहिटेड गॅस आणि डस्ट वर्ल्ड किंवा आपल्या राऊंड पोर्शनमध्ये फिरताना दिसतात की ज्यांचा स्पीड हा इमेन्स असतो. आणि इमेन्स स्पीड असल्यामुळे यातून जी काही एनर्जी निर्माण होते त्यातून हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट केले जातात. 2019मध्ये आपल्याला ब्लॅक होलची जी काही इमेज मिळाली मेसिजर 87 मध्ये, आपल्याला ब्लॅक होल पूर्णपणे लाईट ॲब्झॉर्ब करतो. त्यामुळे डेफिनेटली ब्लॅक होलची इमेज घेणं हे एक आपण म्हणून चॅलेंजिंग काम होतं. परंतु ब्लॅक होलच्या या ॲक्लिशन डिस्कमध्ये असणाऱ्या गॅसेस आणि डस्टमुळे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स होतं, जे इमेन्स स्पीडने जी काही एनर्जी तयार होते, त्यातून जे काही रेडिएशन्स होतं ते रेडिएशन डिटेक्ट करून आपल्याला सर्वात प्रथम ही ब्लॅक होलची मेसेंजर 87 मध्ये आपल्याला इमेज मिळाली. हे ब्लॅक होलचं आपण स्ट्रक्चर या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. दुसरा जो काही बेसिक थिंग्स आहे की ऑलमोस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी 1915 मध्ये आणि 1916 मध्ये ज्या सापेक्षतावादाचे जे काही सिद्धांत मांडले, ज्याला सापेक्षतावाद आपण रिलेटिव्हिटीज असं म्हटलं जातं, परंतु त्या काळामध्ये त्यांनी कुठलाही ब्लॅक होल हा शब्द वापरला नाही. तर असे काही कॉम्पॅक्ट डेन्सिटीचा ऑब्जेक्ट स्पेसमध्ये असेल
हा शब्द वापरला आणि तो ऑब्जेक्ट विश्वामध्ये डेफिनेटली अस्तित्वात असू शकत नाही, ती एक थिअरीज आहे. किंवा ब्लॅक होलला जरी हा कन्सेप्ट आईन्स्टाईन यांनी जनरेट केला असेल तरी त्यांनी एक मिथ मांडलं 1915 मध्ये, म्हणजे आजपासून जवळजवळ 100 वर्षापूर्वी ही एक थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु या कॉम्पॅक्ट डेन्सिटी, ज्याला इन्फिनिट डेन्सिटी असं म्हटलं जातं, त्याला ब्लॅक होल हे नाव देण्याचा प्रयत्न सर्वात प्रथम 1960 मध्ये अमेरिकन जे काही फिजिसिस्ट होते त्या व्हीलर या शास्त्रज्ञांनी, फिजिसिस्टनी यांनी ब्लॅक होल हे नाव दिलं. आणि मागच्या स्लाइड्समध्ये आपण हा पाहिलं की या ब्लॅक होलची जी काही ओरिजिन्स आहे किंवा जी काही मर्यादा आहे, ज्या मर्यादेच्या पलीकडे लाईट किंवा मॅटर कुठलाही, आपण म्हणूया की ग्रॅव्हिटी, त्या ब्लॅक होलच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाऊ शकत नाही, त्याला आपण पॉइंट ऑफ नो रिटर्न्स असं म्हटलं जातं. आता या ज्या काही डिस्कवरी झालेल्या आहेत, ज्या अँड्री ग्यूज आणि आपण आड्रे गेज यांची डिस्कवरी पाहणार आहोत, त्यासाठी त्यांनी ज्या टेलिस्कोप किंवा ज्या प्रोजेक्टचा वापर केला जातो तिलाच आपण इव्हेंट हॉरिझन टेलिस्कोप प्रोजेक्ट असं म्हटला जातो. या इव्हेंट हॉरिझन टेलिस्कोप प्रोजेक्टच्या माध्यमातूनच आपल्याला सर्वात प्रथम ब्लॅक होल हा कन्सेप्ट किंवा त्याची आपल्याला इमेज भेटून आली. नेक्स्ट पॉइंट जो काही आहे तो आपल्याला आईन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाविषयी किंवा साधारण सापेक्षतावादाच्या सिद्धांताविषयी. या ठिकाणी जे काही ऑब्जेक्टला आपण 3D डायमेन्शनल हा कन्सेप्ट वापरला जातो, ज्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट संपूर्ण ऑब्झर्वेशन केला जातो. परंतु सापेक्षतावादामध्ये या आईन्स्टाईन यांनी जो काही 4D कन्सेप्ट आणला, जो काही 4th डायमेन्शन त्यांनी कन्सिडर केला, त्या डायमेन्शनला त्यांनी स्पेस टाइम असं म्हटलं. या सापेक्षतावादाच्या कन्सेप्टनुसार जे काही न्यूटननी ग्रॅव्हिटेशनचे जे काही नियम सांगितले होते ते कुठेतरी आपल्याला त्याचं लिमिटेशन दिसून येतं. परंतु या ठिकाणी या सापेक्षतावादाच्या माध्यमातून त्यांनी ग्रॅव्हिटीचा हा एक नियम सांगितला की ग्रॅव्हिटीचा अशा पद्धतीने इन्फ्लुएन्स सांगितला की या ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळे सेम त्याचबरोबर आपण टाइम देखील स्लो डाऊन होतो हे सांगण्याचा प्रयत्न स्पेस टाइम या माध्यमातून या ठिकाणी आईन्स्टाईन यांची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी करते. किंवा ग्रॅव्हिटी ही चा सेप आणि या ग्रॅव्हिटीमुळे पॅसेज ऑफ टाइमवर देखील फरक पडतो, हा आपण अगदी थोडक्यात आईन्स्टाईन यांचा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हा आपण समजून घेऊया. जसं मी तुम्हाला नमूद केलं 100 वर्षापूर्वी हा जो काही थेरम्स आहे, ही जी काही जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीज आहे की ग्रॅव्हिटीचा स्पेसवर इन्फ्लुएन्स होतो, त्यामुळे पॅसेज ऑफ टाइम्स कुठेतरी इन्फ्लुएन्स होतो, हे किंवा मीथ सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आजचे या नोबेल पारितोषिकाचे जे काही सत्कारमूर्ती आहेत, रॉबर्ट पेनरोज यांनी आईन्स्टाईन यांचं निधन 1955 मध्ये झालं. त्यानंतर 1965 मध्ये सर्वात प्रथम हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जे त्यांनी मेथड्स वापरली त्याला आपण म्हणूया की एक इंजिनियस मॅथमॅटिकल मेथड्स वापरली. या मॅथमॅटिकल मेथडचा वापर करून आईन्स्टाईन यांनी सांगितलेलं मिथ ब्लॅक होलच्या संदर्भातील हे मिथ नसून ते गणिताच्या आधारावर प्रूफ होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला, ज्यालाच आपण म्हटलं जातं की ब्लॅक होल फॉर्मेशन हे शक्य होतं. आणि ब्लॅक होल फॉर्मेशन हे कुठल्याही गॅलेक्सीमध्ये, ज्याला आपण दीर्घिका असं म्हटलं जातं, ते या दीर्घिकेच्या सेंटर्समध्ये डेन्स रिजन्समध्ये कंटिन्युअसली ही प्रोसिजर असते आणि ही एक वन ऑफ द स्टेबल प्रोसिजर आहे हे सांगण्याचा प्रयत्न रॉबर्ट पेनरोज यांनी केला. परंतु ब्लॅक होलच्या सेंटर्समध्ये या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी आपण ब्लॅक होलचा जो काही सेंटर्स म्हटला जातो, ज्याला आपण सिंग्युलॅरिटीज असं म्हटलं जातं, की या सिंग्युलॅरिटीच्या विषयी यांनी पूर्णपणे आपल्याला कल्पना दिली की याचं फॉर्मेशन हे पूर्णपणे एक स्टेबल फॉर्मेशन्स आहे, जे नॅचरल फॉर्मेशन्स आहेत. परंतु तरी देखील या ब्लॅक होलच्या इंटरनल स्ट्रक्चर्स कसं आहे किंवा या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनलचे सर्व रूल पात्र होतात का किंवा या ठिकाणी रूल फॉलो केले जातात का, हे पाहणं देखील आजच्या सायंटिस्ट पुढे हा एक क्वेश्चन्स मार्क आहे. म्हणजे
न्यूटननी सांगितलेले ग्रॅव्हिटेशनलचे रूल्स हे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमुळे त्याला कुठेतरी चॅलेंज मिळालं. परंतु सापेक्षतावादाच्या माध्यमातून जे काही आईन्स्टाईन यांनी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सांगितली, ज्यामध्ये ग्रॅव्हिटी हा स्पेस टाइमला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला जातो, हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हे नियमला देखील लिमिटेशन्स येतं. हे नियमाचं लिमिटेशन्स कुठं येतं, तर ब्लॅक होलच्या इंटरनल स्ट्रक्चर्समध्ये येतं. हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया. हे पहिलं आपण डिस्कवरी या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला आणि नंतर गेन्झल आणि गेज यांची जी काही डिस्कवरी पाहायची जी काही आहे, आपल्याला जे काही फॉर्मेशन ऑफ अ कॉम्पॅक्ट स्टार, ज्यालाच आपण त्यांनी ब्लॅक होल संबोधलेला आहे, ते समजण्यासाठी आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमधील जे काही इंटरनल स्ट्रक्चर्स आहे, जो काही कॉम्पॅक्ट थिंग्स त्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला, त्याची डिस्कवरी जी काही केली, त्याला जे काही नाव दिलं जातं त्याला सॅगिटेरियस असं म्हटलं जातं, किंवा सॅगिटेरियसलाच आपण ब्लॅक होल हे देखील या ठिकाणी समजू शकतो. तर आपल्या सोलर सिस्टीममध्ये या ठिकाणी आपला सन आहे आणि सन भोवती ही असणारी आपली इतर सोलर सिस्टीम आहे. तर ऑलमोस्ट या मिल्की वे गॅलेक्सीमधील आपल्याला जे काही हे अंतर दिलेलं दिसतं 26,000 लाईट इयर्स आहे. हा संदर्भ मी मुद्दाम या ठिकाणी दिला. आता हा सॅगिटेरियस ए जो की ब्लॅक होल रिएनर गेन्झल अँड ॲड्रिग्यूज यांच्या टीमने ज्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून शोध घेतला, तो कशा पद्धतीने शोध घेतला हे आपल्याला माहित आहे. ऑलमोस्ट त्यासाठी त्यांनी 2 दशके म्हणजे मोर दॅन 24 वर्ष हे ऑब्झर्वेशन केलं. हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता हे ऑब्झर्वेशन त्यांनी कसं केलं हे जर आपल्याला या ठिकाणी समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला काही पॉईंट या ठिकाणी समजून घ्यावे लागतील. पहिल्यांदा ही जी काही आपली सेंटर ऑफ गॅलेक्सी आकाशगंगा आहे, त्यातील हा एक 1 पॉईंट ज्याला नंतर नाव देण्यात आलं ब्लॅक होल आणि सॅगिटेरियस ए हे त्याचं नाव आहे. तर यातील जे काही नंबर ऑफ स्टार आणि त्याचं जे काही ऑर्बिट आहे त्यांचा अभ्यास करत असताना त्यांनी एका स्टारच्या ऑर्बिटला चॉईस केलं आणि त्याला S2 असं म्हटलं जातं. या S2 ऑब्जेक्टचा जो काही रिव्होल्युशनरी पिरियड्स आहे तो ऑलमोस्ट 16 इयर्सचा आहे. तर या 2 सायंटिस्टच्या ज्या 2 ग्रुपनी ऑब्झर्वेशन्स केलं तर त्यांना असं आढळून आलं की साधारणपणे 2002 आणि 2018 मध्ये ज्यावेळेस हा ST स्टार या इनव्हिजिबल दिसणाऱ्या स्टार भोवती या ठिकाणी येतोय, त्यावेळेस त्याचा आकार हा इट बिकम द मोर ब्राईट इन कलर आणि त्याचा स्पीड हा प्रचंड वाढलेला दिसतो. परंतु ज्यावेळेस हा त्याच्या इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये असतो त्यावेळेस या कंडिशन्समध्ये जे काही केपलरचे रूल्स आपण अनुभवलेले आहेत त्या नियमामध्ये याचा स्पीड हा कमी दिसून येतो. म्हणजे या S2 स्टारचे ज्या इनव्हिजिबल कॉम्पॅक्ट बॉडी सभोवताली या 2 शास्त्रज्ञांनी जे काही ऑब्झर्वेशन केलं त्या ऑब्झर्वेशन्समुळे त्यांना पूर्णपणे कल्पना आली की डेफिनेटली या ठिकाणी कुठला तरी ब्लॅक होल असणं गरजेचं आहे, की या ब्लॅक होलच्या जवळ ज्यावेळेस हा S2 स्टार येतो त्यावेळेस त्याची ऑर्बिटल वेलॉसिटी मॅक्झिमम असते, परंतु ब्लॅक होलच्या ज्यावेळेस इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये अपो कंडिशन ज्यावेळेस तो असतो त्यावेळेस त्याची ऑर्बिटल वेलॉसिटी ही कमी असते. म्हणजेच हे जे काही आपल्याला 2 गेन्झल आणि गेज या शास्त्रज्ञांचं जे काही ऑब्झर्वेशन दिसतं, हा जो काही अप्रोच जो काही आहे ज्याला ब्लॅक होल असं म्हटलं जातं, नंतरच्या काळामध्ये याला सॅग्रेटिस नाव दिलं जातं, याचा जर मास जर पाहिला तर आपल्या सूर्याच्या मासेसपेक्षा 4 बिलियन्स म्हणजे 40 लाख पटीनं हा मासिव ब्लॅक होल्स आहे, ज्यालाच आपण शॅगिरिटास असं म्हटलं जातं. आणि गेन्झल आणि गेज या शास्त्रज्ञांनी या S2 ऑर्बिटल स्टारचा वेलॉसिटीचा अभ्यास करून हा स्टार किंवा हा जो काही कॉम्पॅक्ट डिस्क आहे हा एक सुपर मासिव आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मुद्दाम हे व्हिडिओज किंवा इमेज दाखवण्याचा हाच पर्पज आहे की जरी आपल्याला त्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची जरी नसेल परंतु आपला कन्सेप्ट समजून येण्यासाठी यांची आपल्याला विशेष मदत होत आहे. म्हणजे या ठिकाणी गेन्झल आणि ॲड्रिग्यूज यांचं कॉन्ट्रीब्युशन्स काय तर आपल्या मिल्की वे गॅलेक्सीच्या सेंटर्समध्ये एक सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट आहे ज्यालाच
गिरिटस ए ब्लॅक होल असं संबोधण्यात येतं, जे आपण या स्पेलिंगमध्येही त्या ठिकाणी मेन्शन्स केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की ब्राईटेस्ट स्टार जो काही त्यांनी अभ्यास केला, ज्याचा रिव्होल्युशनरी पिरियड 16 इयर्सचा ज्यावेळेस होता, की त्याचं त्यांनी मॅपिंग केलं. आणि मॅपिंग करत असताना त्यांना क्लोजेस्ट कंडिशन्समध्ये त्याचा स्पीड हा अतिशय वाढलेला दिसून येतो. आणि या ठिकाणी हे जे काही त्यांना स्पीडमध्ये जो काही चेंज होतो, तो स्पीडमध्ये चेंज होण्यासाठी जो काही घटक कारणीभूत असेल तो डेफिनेटली ब्लॅक होल असेल. म्हणजे डिस्कव्हरी ऑफ ब्लॅक होल बाय ऑब्झर्विंग S2 स्टार ऑर्बिटल वेलॉसिटी हे रेनर गेन्झल्स आणि ॲड्री गेन्स यांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन्स या ठिकाणी दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रो, आपण या वर्षीचा हा ब्लॅक होल त्या संदर्भातील पेनरोज, गेन्झल आणि गेज यांना पारितोषिक कसं मिळालं हे पाहिलं. पण त्या पलीकडं त्यांना पारितोषिक कुठल्या संशोधनासाठी मिळालं हे आपण पाहण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केला. मला पूर्णपणे आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.